वाढदिवसाचा खरा आनंद, अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा ओमकार ठोंबरे यांचा हृदयस्पर्शी उपक्रम. अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा. ओमकार ठोंबरेंनी जिंकली आमदारांसह सर्वांचीच मने. आजच्या काळात वाढदिवस म्हणजे लाखोंचा खर्च, फटाक्यांची आतिषबाजी आणि दिखाऊ सेलिब्रेशन. पण काही माणसं अशीही असतात जी स्वतःचा आनंद समाजातील गरजूंसोबत वाटतात. अहिल्यानगरच्या तपोवन रोडवरील बालघर प्रकल्पात असाच एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. ओमकार ठोंबरे यांनी आपला वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा करत समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवत ओमकार ठोंबरे यांनी आपला वाढदिवस वायफळ खर्चाला फाटा देत अहिल्यानगरच्या तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील अनाथ मुलींसोबत साजरा केला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांची एंट्री होताच मुलामुलींनी आमदार संग्राम जगताप यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत केक कट करून तब्बल 40 अनाथ मुलींना आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वेटरचे वाटप करण्यात आले. ओमकार ठोंबरे यांनी आमदार संग्राम जगताप यांचा शॉल देऊन यथोचित सन्मान केला. थंडीपासून संरक्षण देणाऱ्या या स्वेटरसह मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य उपस्थितांच्या डोळ्यातही समाधानाचे अश्रू आणणारे ठरले. याच कार्यक्रमात मुलांसाठी स्वादिष्ट भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली. प्रेमाने वाढलेले अन्न आणि आपुलकीचा सहवास मिळाल्याने प्रत्येक मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण होते. यावेळी बोलताना ओमकार ठोंबरे म्हणाले, माझा वाढदिवस या चिमुकल्यांसोबत साजरा करण्याचा आनंद आयुष्यभर स्मरणात राहील. ज्यांना कुटुंबाचा आधार नाही अशा मुलांसोबत आनंदाचे काही क्षण वाटता आले हेच माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे. या प्रेरणादायी उपक्रमासाठी समाजातील अनेकांनी ओमकार ठोंबरे यांचे कौतुक केले असून अशा प्रकारचे उपक्रम इतरांसाठीही निश्चितच आदर्श ठरणारे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तर आमदार संग्राम जगताप यांनीही ओमकार ठोंबरे यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी ओमकार कोल्हप, नगरसेवक मोहित पंजाबी, राहुल फणसे, सागर ठोंबरे, विकास ढवण, चंदन ढवण, राज पवळे, महावीर कोंडेकर, महेश मते, विठ्ठल मामा भराटे, मयूर सोमवंशी यांच्यासह स्वर्गीय पैलवान अंकुश चत्तर मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते. वाढदिवस साजरा करण्याचे अनेक मार्ग असतात, पण एखाद्या निराधार मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, त्याला मायेची ऊब देणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी निभावणे यापेक्षा मोठा उत्सव दुसरा कोणताच असू शकत नाही. ओमकार ठोंबरे यांचा हा उपक्रम अनेकांना समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा ठरत आहे. आज ओमकारजी ठोंबरे यांचा 24वा वाढदिवस आज पार पडत आहे. 25व्या वर्षामध्ये ते पदार्पण करत असताना त्यांनी अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड परिसरामध्ये जे बालघर प्रकल्प आहे त्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना आज आता हवामान बदललेलं आहे, पावसाळ्यानंतर हिवाळा म्हणून जर्किनचं वाटप, त्याच प्रकारे त्यांना हॉटेलमधलं कुठेतरी वेगळे पदार्थाचं जेवण देण्याचा प्रयत्न त्यांनी चांगल्या प्रकारे केलेला आहे. ते मुलांना देखील कुठेतरी जसं आपण पाहतो की बरीच मंडळी विथ फॅमिली कुटुंबाच्या सदस्यांसहित हॉटेलमध्ये जेवायला जातात, वेगळा आनंद घेतात. तसा कुठेतरी कुटुंब बरोबर जरी नसलं तरी आपण कुटुंबाप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना, त्या बालमुलांना कुठेतरी आपण घेऊन गेलं पाहिजे, त्यांना मिष्टांना भोजन दिलं पाहिजे, असा एक चांगला प्रयत्न त्यांनी आज केलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करत असताना, वाढदिवस जरी प्रत्येकजण साजरा करत असला तरी कुठेतरी एक सामाजिक उपक्रम प्रत्येक व्यक्तीने आपापल्या वाढदिवसाच्या निमित्तानं हाती घेतला पाहिजे आणि तशा प्रकारचा संदेश ओमकारजींनी दिलेला आहे. तर निश्चितच प्रत्येक व्यक्तीने आपला वाढदिवस साजरा करत असताना असे उपक्रम राबवत जावे, गरजूवंतांपर्यंत मदत पोचवत जावी, यातनं समाजातला जो गरजूवंत वर्ग आहे त्याच्यापर्यंत मदत पोचली जाते आणि त्यालाही व्यक्तिशः कुठेतरी आपल्याकडे कोणतं लक्ष द्यायचं आहे, आपल्याकडे समाजातल्या लोकांचं लक्ष आहे, अशा प्रकारची भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होती आणि तो देखील आपापल्या क्षेत्रामध्ये पुढं काम करण्याकरता चांगल्या रीतीने पुढे उभा राहतो आणि तसा प्रयत्न आज झालेला आहे. मनापासून मी ओमकारचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने युवकांनी वाढदिवस साजरे करत असताना एक सामाजिक उपक्रम आपापल्या वाढदिवसाच्या निमित्तानं करत राहावा अशी एक भावना व्यक्त करतो. शुभेच्छा देतो.